तुमचं स्वागत आहे आपल्या प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवरती. आज आपला ब्लॉग खूप इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा ना खूप चीजी असणार आहे. हा ओरड. कॅमेरा दिसला नाही का लगेच ओरडायला. तुला किती शहाणा आहे तू. काय काय दाखवायचंय. खूप खूप बदमाश झाला हा आहे ना, मला बोलूनच देत नाही. आता बघा कसा ओरडायला. सो विषय काय बोललो होतो तुम्हाला. बरं तर विषय असा आहे की आजचा ब्लॉग आपला खूप चीजी असणार आहे. चीजी का बरं, तर आज प्रिया बनवणार आहे चीज पास्ता. व्हाईट चीज सॉस पास्ता. तुला आवडतो व्हाईट चीज पास्ता? आवडतो ओ माय गॉड. सो त्याची तयारी इथे प्रियाने केलेली आहे आणि आता प्रिया बनवणार आहे चीज पास्ता. आज आहे ना, मी तिला बोललो की आज आहे ना सकाळी उठल्यावर आहे ना, ऑलरेडी खूप लेट झालं होतं आज सकाळी उठायला. आणि कोकोचे डोळे बघून तुम्ही समजू शकता किती वेळ झोपलेला होता कोको, आहे ना. ते बघा डोळे दाखवतो तो लगेच. जाम हुशार झालाय तो, तुम्हाला माहित नाही अजून. तर सांगण्याचा विषय असा की उठलो आणि मग मी तिला बोललो की आज खूप लेट उठलो, जेवण करण्याचा जाम कंटाळा आलाय, काहीतरी मस्त स्पायसी टेस्टी बनव. तर ती बोलली की चला तुमची फरमाईश पूर्ण करते आणि त्यामुळे ती घेऊन आली आहे चीज पास्ता. आणि आता आम्ही खाणार आहोत चीज पास्ता. पण त्याच्यात मी तिला बोललो की थोडंसं इंटरेस्टिंग आपण काय बनवायचं. आज तू चीज पास्ता बनव आपल्या इलेक्ट्रिक बस ना बाबड्या, बस ना, आपल्या इलेक्ट्रिक किटल मध्ये. सो चला रेसिपी स्टार्ट करूया. नाही तर इकडे माझं कचुंबर बनवणार आहे हा कोको. आता पास्ता बनतोच आहे तोपर्यंत कोकांचा आवाज ऐकूनच घ्या. हा कोकंग बोल आता. कोको बोल ना बाबड्या. काय बोलतो, तुझं नाव सांगतो तू. तुला तुझं नाव येतं का रे कोको? माहिर बोल, माहिर. हा कोको एक नवीन गोष्ट शिकलाय. ओ करून दाखव. ओ कोको ओ कर ना. हा हॅलो माऊ. कोको ओ करतो. ओ कसं करतो कोको तू? बघितलं ना. असं ओ करायला नवीन शिकलाय कोको आता आमच्या. ही आगारोची केटल तुम्ही आमच्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितलीच असेल. यासोबत आपल्याला बऱ्याच प्रकारच्या ऍक्सेसरीज येतात, जसं की एक बॉईल साठी, त्यानंतर अशी एक नेट येते ज्यावरती आपण काही पण बॉईल करू शकतो. यामध्ये चहा बनवू शकतो, मॅगी बनवू शकतो, नाश्ता बनवू शकतो, सूप बनवू शकतो, व्हेजीस सूप बनवू शकतो, व्हेजीस बॉईल बनवू शकतो, बरंच काय काय बनवू शकतो. पण आज आम्ही बनवणार आहे चीजी पास्ता. एवढीशी छोटीशीच आहे बघा, माझ्या एक हित एवढी पण नाही, एक हित माझी वरती जाईल, पण खूप कामाची आहे. तर टाइम न घालवता आज मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रीतमला खूप खाण्याची इच्छा झाली होती, ते म्हणजे पास्ता. आता मी हा चीज पास्ता बनवणार आहे. याच्यामध्ये मी घेतलेला आहे, हे आहे सॉस मेकर, हे आहेत कॉर्न. तर मी आज सुपी चीज पास्ता बनवणार आहे गरमागरम, ते पण प्रीतमसाठी खायला. तू नाही खाणार आहे काय? मी पण खाणार आहे, बट तुमची जास्त फरमाईश होती ना. आणि प्रीतमने मला चॅलेंज सुद्धा दिलंय की तू गॅस न वापरता मला किटल मध्ये बनवून दाखव. सो मी ही आगारोची किटल घेतली आहे. ऍज ऑलवेज फेवरेट आहे ती, म्हणजे मी कुठे जाते तर घेऊन जाते सोबत. सो आता यामध्येच मी बनवणार आहे पास्ता गरमागरम. आता तुम्हाला विचार पडला असेल हे सगळं तू पास्ता मध्ये टाकणार आहेस, तर नाही. हे मी सगळं व्हेज घेतलं, हे सगळं मी बॉईल करणार आहे खाण्यासाठी. हे स्टिक सारखं का कट केले, कारण हे बॉईल झाल्यानंतरला कोको असा हातात घेऊन नम करून खाऊ शकतो म्हणून. आणि त्याला बीट सुद्धा खूप आवडतं, त्यामुळे मी अशा शेपमध्ये कट केलं, कारण की तो असं हातात घेऊन त्याच्या खेळता तो खाऊ शकतो आणि आम्ही सुद्धा हे खाऊ शकतो. त्यामुळे आमच्यासाठी या शेपचे बनवले आहेत आणि कोकोसाठी या शेप. सगळ्यात पहिले मी त्यात पाणी टाकून घेते. मी अंदाजे यामध्ये पाणी टाकून घेतलंय जेवढा आपला पास्ता आहे त्या हिशोबाने. चालू झाल्यानंतर इथे ब्ल्यू लाईट इंडिकेट करतो, त्यानंतर आपल्याला इथे टेम्परेचर कमी जास्त करता येतं. आता हे पाणी थोडंसं गरम होऊ देते, त्यासाठी मी यावर पहिले झाकण ठेवून देते, म्हणजे पाणी पटकन गरम होईल. 1 मिनिटाच्या आतच पाणी बघा किती जास्त गरम झालं. आता मी हे जे पास्ता आहे ह्यामध्ये टाकून देते आणि थोड्या वेळ आपण हे बॉईल करून घेऊ. थोडंसं कॉर्न सुद्धा टाकूया. आता हे मी थोडं बॉईल होऊ देते, त्यानंतर या मी सॉस मेकर टाकणार आहे. बट याच्या सोबतच अजून एक आपलं काम व्हावं आणि टाइम पण कमी लागावा आणि दोन्ही काम एक साथ व्हावं, म्हणून
मी हे व्हेजेस जे आहेत हे सुद्धा बॉईल करणार आहे यासोबतच. म्हणजे खाली आपला पास्ता बनतोय आणि वरती आपला व्हेज बॉईल होते. आपल्या पास्त्याला कसं 8 ते 10 मिनिटं लागणार आहे बॉईल व्हायला, त्यासोबत आपले व्हेजेस सुद्धा बॉईल होऊन जातील. बघा आता 3 मिनिट झालेत पास्ता बॉईल होऊन, तर मी सॉस मेकर त्यामध्ये टाकून घेते, त्यामुळे हे उचलून घेते अगोदर. हे बघू शकता किती मस्त त्यालाच आपण गॅसवर ठेवतो तशीच उकळी आली. आता मी यामध्ये सॉस मेकर टाकते. आपण यामध्ये चीज पण टाकणार आहोत, बट ते लास्टला मस्त चीजी करणार आहे, म्हणजे सुपी पास्ता तयार होईल. 8 ते 10 मिनिटं वेट करूया. मस्त आपलं सगळं काही रेडी होईल दोन्ही एक सोबत. 10 मिनिट झालेले आहे. आता आपण बघू याचं स्टेटस काय ते. यामध्ये आता मी थोडंसं चीज सुद्धा टाकणार आहे, मस्त चीजी लागण्यासाठी. इथे आपले व्हेजेस सुद्धा बॉईल झालेले आहेत, बघू शकता. आणि याचं जे पूर्ण बॉईल झालेलं पाणी ना याच्यामध्ये पडलंय, म्हणजे सॉसमध्ये, तर मस्त ते अजून थोडं जास्तच हेल्दी झालंय. त्याचा एरोमा आलाय, म्हणजे कसं बीट झालं, गाजर झालं, याचं सगळं पाणी म्हणजे वेस्ट नाही गेले ते. तर यामध्ये हे बघा, आता चीज टाकल्यानंतरला बघा चीज सुद्धा मस्त मेल्ट झालंय. आता मिक्स करून घेऊया आणि आता मी प्रीतमला वाढून देते. तू टेस्ट करून सांगा कसं झालंय. तू पण टेस्ट कर. येस, मी तर करणारच आहे. पहिले तू टेस्ट माझं तर फेवरेटच आहे हो पास्ता. म्हणून आम्ही मोठं पॅकेट आणून ठेवलेलं आहे. कुठे ठेवलेलं? मध्ये मोठं पॅकेट आहे खूप. मोठं पॅकेट आणून ठेवलंय कारण की मला आवडतच पास्ता. आणि ते गव्हाचं आणलेलं. हो, कारण ना ते मैद्याचं नाही खायचं, मैद्याचं चांगलं नसतं, म्हणून मग गव्हाचे घेऊन आलोय मी. झाले भाऊ आमची मेल आत्ताची तयार. टाकू काय? हो. असं सजवून का देतात ग प्रिया? म्हणजे ते खाताना जरा मजा येते. हो का? सजवून दिलं. फक्त 10 मिनिटात एक पूर्ण प्रॉपर हेल्दी प्रोटीन मिल तयार झाली आहे. गव्हाचं आहे आणि प्रोटीन युक्त आहे म्हणून पास्ता. हे बघा इथे दिलं आहे प्रियाने मला. आणि हे पूर्ण व्हेजीज बॉईल आहेत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मीठ मसाला नाही, म्हणजे तेल पण नाही, ऑइल फ्राय पण नाही, काहीच नाही. एकदम प्लेन प्रॉपर डाएट, हेल्दी प्रोटीन डाएट. प्रिया क्लिनिंग करते. क्लिनिंग करताना नेहमी लक्षात ठेवायचं की हे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून स्पंजने हलक्या हाताने ते वॉश करून घ्यायचं. खालचा बेस ओला होऊ द्यायचा नाही, तो फक्त एक ड्राय क्लॉथने मस्त पुसून घ्यायचा. खायचं बाबड्या तुला? हे सगळं रेसिपी नंतर टाकायचं. हा, अरे बापरे. ऐ खा पिल्लू. कोको खा. खा 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 ते खा. खायला दिलं मी बाबड्या तुला. खाऊन दाखव. धर. वा वा, चीज पास्ता, सुपी पास्ता, सुपी. हे बघा सूप पा. ओहो, लयच भारी बनवलं प्रिया तू आज. काय खाऊ का? ऑसम. खरंच का? माय गॉड. खाऊन बघ. ते करायचं, टोचून खायचं असतं प्रीतू त्यांनी. ओ आय एम रिअली सॉरी. हे बघ, आम्ही हाताने खाणारे गावाकडचे लोक ग बाई. सो मस्त पास्ता खाल्ला आणि त्यानंतर ना अशी मस्त झोप लागली होती. दुपारी कधी झोपत नाही. मी नको बोलू. हा असंच करायला लागलाय. अगोदर आता किट्टू करायचा, आता हा आमचा कोको करतो, बोलूनच देत नाही. आणि असं गरीब तोंड करून बघतो, असं नाजूक तोंड करून बघतो, असं इमोशनल. तर आम्ही पास्ता खाल्ला मस्त आणि खूप मस्त झोप लागली होती. दुपारी असं युजली आम्ही झोपत नाही, म्हणजे मी तरी. कोकोला प्रिया झोपी लावत होती तेव्हा त्याच्याजवळ जाऊन झोपलो आणि कधी समजलंच नाही की प्रियाने मला झोपी लावून दिलं. तर मग आता उठलो आणि सध्या थोडीशी शॉपिंग करायला जायचं आहे कोकोसाठी पण. तर मग आता आम्ही चाललो शॉपिंगला. चीजी पास्ता. थांब ना, वेट करो जरा. वेट नाही करणे का?
नो तिकडे प्रियाची घाई बघा, न बोलता डायरेक्ट खमगून एकदम बाहेर. शॉपिंग म्हटलं ना बायांचं काहीच सांगू शकत नाही आपण. तेव्हा तेव्हा अरे बापरे, भावच रे डायरेक्ट. अरे बिल मी भरणार आहे, तिला सांगा. फॅन बंद करा, लाईट बंद करा. पाहिलं तरी पण ऑर्डर, याला म्हणता बायको. शॉपिंग मला काही नाही करायची, माझे ऑलरेडी भरपूर कपडे आहेत. अगं कोको साठी. हा कोकोला बघू, आणि बॅग मेन म्हणजे हो, बॅग, bag कारण घ्यायची. आमची बॅग आली बघा. कुठे चालली तू एवढी मोठी बॅग घेऊन? चाललंय लवकरच समजेल. हा घ्या. बघा कोकोला आम्ही आता मंकी कॅप घेतली. मंकी कॅप कसा दिसतोय आमचा मंकू? ओय मंकू कसा दिसतोय तू? मम सारखा. ही बॅग घेतली एक आता ट्रॅव्हल साठी. छान आहे ना टोपी, लय भारी दिसते. येलो कलर पण एक. हुशार बाळे माणूस. लय हुशार आहे. कोको छान छान दिसतोय तू, छान दिसतोय. हे बघ असं दिसतोय तो सुंदर. काढते बाय आता, त्याचं लक्ष गेलं आता नाही, त्याच्याकडे. ते निघत नाही ना म्हणून त्याला. बरं झालं, म्हणून मी तुला बोललो ती कानाची ना हे बरी ठेवल तरी तो. कोको इकडं मम्मी तुझ्यासाठी ड्रेस बघतीये आणि तू तिकडे पळतोय. चल चल इकडे आहे बघ मम्मी बघ. अरे अरे चल मम्मीकडे जाय, मम्मीकडे जाय. कोको नको, एखाद्या याच्यावर असेल बघ ना टॅग. वा अरे पडशील आहे बाबा. सगळीकडे घुसायच्या कावा चालू आहे बाई. असं इकडे इकडे कोको इकडे. हा असा किट्टू दादाकडे पण एक आहे ना असा. भारी आहे का? पण मग तो नाईट ड्रेस वाटतो प्रिया. नाही हो, शर्ट हो मग तो असं टी शर्ट वर शर्ट असेल तो. आहे का मध्ये टी शर्ट? भारी ना पण. हो त्याच्याकडे बघा. अरे तेव्हा आता कोकोचे नवीन ड्रेस ट्राय करायचे आहे. तिकडे ट्राय केले असते पण तिकडे खूप टाइम लागला असता आणि आपल्याला डीमार्ट मध्ये कसं साईज एक्सचेंज होऊन जाते. त्यामुळं मी प्रियाला बोललो, सॉरी झुडिओमधून कसं साईज एक्सचेंज होऊन जाते. बट मग मी प्रियाला तेच बोललो की घरी आपण जाऊया आणि घरी कारण की तिकडे ना कसं एकालाच अलाउड होतं मध्ये. मध्ये असं होतं विषय. आणि मग कसं ते मी म्हटलं मला नाही जमणार यायला किंवा मग प्रियाला तुम्हाला एकटीला माहिती का हे सोडतो. कपडे 3 ते 4 वर्षाचे घेतलेले जेव्हा. सगळे कपडे 3 ते 4 अडीच असं आहे. हा ना. हा 3 ते 4 वर्षाचा आहे. आता बाकीचे 2.5 वर्षाचे आहेत. ते बघा 2 ते 3 सॉरी, हे बघा इथे लिहिले. कोको हे बघा हा पहिला ड्रेस आहे. वा 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 सुंदर दिसतो माझा बाळ. त्याच्या माऊला पण फोन करून दाखवते एकदा की माऊ तू बोलली होती ड्रेस घे कोकोला 2-3. बघा किती सुंदर दिसतोय. तुम्ही आहे ना कमेंट मध्ये नक्की सांगा कोणता ड्रेस सगळ्यात जास्त आवडला. हा आहे ना नंबर 1 म्हणजे हा 1 नंबरचा ड्रेस. आता आपण असे नंबर वाईज बघूया ठीक आहे. आयशा लाजू नको. ओ आयशा इकडे बघ. वा 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 हा 2nd नंबरचा ड्रेस. कसा आहे हा? ओय कोको याच्यावरून कट करून त्याला 1 मिनिट. अरे बापरे पडशील. इकडे बघा. त्याला ना त्याची स्तुती करतोय ना तर लयच कौतुक करतोय तो, जरा जास्तीच कौतुक करतोय. गाडी त्याला ती बर्थडेला आली होती, भाऊने घेतली. ड्रेस घातला त्याने, ड्रेस त्याची शॉपिंग केली कोकोची. ती माझी चप्पल आहे कोको, ती माझी चप्पल आहे, ती तुझी नाही आहे. इकडे दे इकडे दे. डॅडाचं आहे ते. बापरे फेकून दिलं तू डायरेक्ट. डॅडाची चप्पल आहे ते. ओय पोरा आण इकडे आण, इकडे आण माझ्याकडे आण. ए पिल्लू हे बघ, हे बघ इकडे बघ, दे मला. कोको थँक्यू. कोको इकडे. आजी बघ आजी बघ आजी बघ आजी बघ. ओय ओय कोको त्याच्या नावाने पा. एका सेकंदात द्यावा. इकडे इकडे. अलेक्सा हा 3रा नंबरचा ड्रेस. हा कसा वाटला? इकडे बघ कोको इकडे.
ओय नंतर बोल अलेक्सा सोबत. इकडे इकडे. हे बघा 4 नंबरचा ड्रेस. ये इकडे ये इकडे ये. इकडे आहे ना, इकडे येऊन भाव कर ना कोको. दाखव ना ड्रेस, दाखव ना पूर्ण कोको. हे बघा, हा हे फायनल ड्रेस, 5th ड्रेस. कसा वाटतो? सगळ्यात जास्ती तर हा शर्ट आवडला मला, खूप भारी आहे. पण तुम्ही सांगा, रेटिंग कमेंटमध्ये नक्की द्या. सो रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.